चा ब्लॉग खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर 7-8 महिन्यानंतर सुरू करू राहिलो. आणि तर गाईज आज मी पण आपल्या मागच्या ब्लॉगसारखं तुम्हाला सगळं आमच्या शेताचं दाखवणार आहे. आणि आत्ता आम्ही आमच्या शेताला कंपाऊंड करायला लावलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही आमच्या शेताला कंपाऊंड करणार आहे. की या शेतातले मालक आणि ते आहे ना, ते भांडत म्हणजे ते थोडी आमची जागा निघाली ह्या साईडला होतं ना, इकडं होतं आमचं शेत. पण थोडीफार 1-2-3 गुंठे जागा आम्हाला भेटली. मग त्यामुळे आता आम्ही नांगरून वगैरे घेतलं. माझ्या काकांनी काल परवा नांगरून घेतलं आणि आता आम्ही असे लोखंडाचे पोल लावलेले आहे. तर काही दिवसानंतर आम्ही कंपाऊंड करून घेऊ. आणि गाईज आता मी पावसाळ्यात ब्लॉग बनवला होता शेवटचा. आत्ता उन्हाळ्यात बनवून राहिलो. तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम द्या. मागच्या चॅनलला तुम्ही भरपूर प्रेम दिलं होतं, तसंच ह्या चॅनलला पण द्या. ह्या चॅनलला तर 15-20 व्ह्यूज येऊ राहिले. तर गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा. तर गाईज चला, तुम्हाला आता ऊन खूप आहे, व्लॉग पण नीट दिसत नसेल तुम्हाला. आणि सगळं कोरडं काहीच हिरवगार नाही आहे. मागं थोडेफार झाडं आहे. तर चला गाईज, तुम्हाला आमच्या कोंबड्या दाखवू आता. आणि तुम्ही खूप दिवसानं, आणि आमचा कुत्रा पण आता खूप मोठा झालेला आहे. मी तुम्हाला तर सांगितलं होतं ना, एक चॅनल बंद झाला आपला, त्या दुसऱ्या चॅनलला दाखवला होता तो लहान पिल्लू. ते पण आता खूप मोठं झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही आमच्या कोंबड्या. गाईस तुम्ही बघू शकता, हे बघा खूप साऱ्या कोंबड्या आहे आमच्याकडे. हे बघा गाईस तुम्ही बघितल्याच असतील कोंबड्या. आता अजून एकदा पण दाखवतो तुम्हाला. गाईज आता तुम्ही बघितलंच असेल, आमचं ते बाथरूम वगैरे सगळं बनवलं होतं इथं आता. आणि गाईज तुम्ही ना गुगल मॅपवर जरी गेले ना आणि तिकडे सर्च जरी केलं ना राजवीर फार्म हाऊस, तर तुम्हाला त्या गुगल मॅपवर ना आमचं फार्म हाऊस दिसेल. ते पण तुम्ही बघू शकता. आणि गाईज आता आम्ही इथं हॉटेल वगैरेचं सोय करणार आहे. कारण की गाईज इथं तारा खूप आहे, ते खायला निघले. आम्ही आता इथं हॉटेल वगैरे त्याची सोय करणार आहे. तर गाईज तुम्ही आमच्या हॉटेलवर येऊ शकता. आणि म्हणजे अजून काम नाही सुरू केलेलं आहे, सामान घ्यायला जायचं आहे. आता एवढ्या महिन्यापासून काम सुरू होऊन जाईल 30-31 तारखेला. तर गाईज चला आता आपण थोडं सावलीत वगैरे जाऊ. मग मी बोलतो तुमच्याशी. तर गाईज आमचा कुत्रा एवढा आगाऊ आहे ना, म्हणजे पहिले शेत पडीतच होतं हां, पण आता आहे ना ते जे मालक होते पहिले त्यांनी विकलं. आणि हे जे इथं दिसतं का मागं हे घर, ते पण ते पत्र्याचं घर होतं, तुम्हाला माहितीच असेल. ते पण आता ते निघून गेलेलं आहे, त्यांनी विकून दिलं आहे ते. मग आता मी पण तिकडं जातो, कारण की तिकडं सावली वगैरे आहे. आणि चला जाऊया. गायचं हवा खूप चालू आहे इथं. वरतून मी ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला आहे, खाजू घाम असं येऊ राहिलं की काय. आणि आमचा कुत्रा एवढा हुशार आहे ना गाईज, तुम्हाला सांगितलं ना, एवढे जे वस्तू आहे ना आमच्या खराब वस्तू, ते ना तो आहे ना आमच्या खराब वस्तू आहे ना तो या शेतात टाकून देतो. म्हणून ना त्या दिवशी पाहायला आले होते, ते म्हटले की तुमचा कुत्रा असं त्यामुळे म्हणून आम्ही आता आमचा कुत्रा ह्या बाजूने जाऊ नये म्हणून आम्ही आता कंपाऊंड करून राहिलो. तर गाईज तुम्ही बघा सावली किती थंडगार मस्त. आणि इथं सीताफळाचं झाड होतं गाईज, हे बघा मी तुम्हाला दाखवलंच असं. हे बघा इथे सीताफळाचं झाड होतं, ते पण पूर्ण जळून गेलेलं आहे. आणि अजून खूप सारे झाडं जळून गेलेले आहेत, तर त्यांना पाणी वगैरे नाही आहे. आणि गाईज तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा आमचं कंपाऊंड बनणार आहे ना, तेव्हा आम्ही इकडं 40-50 झाडं लावणार आहे, आंब्याचे, सुपारीचे, नारळाचे. तर गाईज तुम्ही आम्हाला चांगले झाडं जे जास्त दाट सावली देतात ते सांगा.
आणि ते दाट सावलीमधून अजून एक झाड आहे की ते काय जांभळाचं झाड, ते पण त्याची खूप दाट सावली राहते. मग तुम्ही आम्हाला सांगा की कोणतं झाड सर्वात जास्त दाट सावली देतं. आम्ही इथं लावायला, जिथं आता दिसतंय ना तुम्हाला मी दाखवलं ना पोल रवलेले आहे तिकडं आता झालं का मग त्याच असं याच्याने आम्ही झाडं लावून देणार आहे. आणि ते पूर्ण झाडं आम्ही पावसाळ्यात लावणार आहे. आणि गाईज आता मी ब्लॉग कंटिन्यू बनवत जाईन, पण का बरं मागच्या वेळेस थोडाफार हे झालं होतं. आणि गाईज माझं अजून एक चॅनल आहे माझ्या पप्पाच्या नावाने, भगवान TELORE तेलोरे ह्या व्लॉगनी. म्हणजे मी त्याच्यामध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा व्लॉग बनवायचो, त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे. मग गाईस तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका. आणि अजून माझी भरपूर चॅनल आहे, मी तुम्हाला भरपूर चॅनलचं नाव देईन माझ्या, तर की मला खूप हौस आहे असे ब्लॉग वगैरे बनवायची. गाईज मी एक सायकल रायडिंगचा पण ब्लॉग आणि बाईक रायडिंगचा पण म्हणजे असं आणि बनवणार आहे. तर गाईज तुम्ही त्या व्लॉगला सबस्क्राईब वगैरे करा. तर गाईज आता विहिरीला आमची खूप कमी पाणी आहे, तर दाखवता येणार नाही, एवढं शक्य नाही. संध्याकाळी मी अजून एक व्लॉग बनवेन, त्याच्यावर मी दाखवेन तुम्हाला की आमच्या विहिरीचं वगैरे पाणी. तर गाईज चला आपण रिटर्न आता घरी जाऊ. मग तुम्हाला घरामध्ये पण आमच्या कोंबडीचे पिल्लं तेवढे दाखवतो मी. गाईज तुम्ही बघू शकता, हे बघा अख्खी घाण वगैरे, हे बघा कुळकुळा वगैरे आमच्या कुत्र्यासाठी आणलं होतं. आवाज येत असेल तर सगळं वगैरे आमच्या कुत्र्याने इकडं फेकून दिलेलं आहे, म्हणजे आमचे कुत्रा आमच्या घरात असं घाण वगैरे होऊ देत नाही. आणि आता कूलर वगैरे लावलेलं आहे घरात, मग तो आमचा कुत्रा एवढा हुशार आहे ना, तिकडं जाऊन बसतो, गार हवा झोपून जातो गाढ. चला गाईज तर आता आपण, आणि गाईज आता मी तुम्हाला संध्याकाळी आम्ही ट्रॅक्टरवर जाणार आहे, इथंच कोणाच तरी शेत आहे त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांच्याकडं भरपूर झाडं आहे ते बघायला जाणार. मग त्यांची नर्सरीच आहे टाईपची, मग बघायला जाणार आहे गाईज आम्ही. आणि तो ट्रॅक्टर मीच चालवून येणार आहे तेवढा, पण तो पण ब्लॉग बघा तुम्ही गाईज. तर गाईज हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. बाय अँड टेक केअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.